जय शिवराय. शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं 21 जानेवारीपासून 26 जानेवारीपर्यंत नाशिक शहरात आयोजन केलेलं आहे. आणि जसं याची संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी ही जातेगावकर काकांकडे आहे आणि माझ्याबरोबर या महानाट्याचे लेखक आणि दिग्दर्शक महेंद्र वसंतराव महाडिक आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा घरोघरी पोचावा, प्रत्येक मनावर कोरला जावा, यासाठी खरं तर हा सगळा आटापिटा आहे. कारण जसं काका म्हणाले त्या पद्धतीनं अत्यंत भव्य पद्धतीनं हा इतिहास पोचवला जातो. कोविडनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये याचे डिसेंबर महिन्यामध्ये प्रयोग झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात या महानाट्याला प्रचंड मागणी आहे. आणि डिसेंबर महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये याचे प्रयोग झाल्यानंतर आता आपण नाशिक शहरामध्ये 21 जानेवारीपासून 26 जानेवारीपर्यंत जे तपोवनचं मोदी मैदान आहे, केला मैदान, या ठिकाणी आपण याचे प्रयोग करतो आहोत. रोज तोच प्रयोग असणार आहे, त्यामुळे रोजचा प्रयोग हा रिपीट होत असतो. आणि त्याविषयी अधिक माहिती सांगण्याआधी मला वाटतं त्याची काही एक झलक, महानाट्य हे कशा पद्धतीने आहे, यातली नेमकी भव्यता काय आहे, यासाठी एक झलक आपण पाहू. आणि टोरेटेल हॉटेलचे मालक नचिकेत लवाटे यांचं मी आभार मानतो ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल. तर जसं आधी काका म्हणाले त्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा शालेय अभ्यासक्रमात नाही, जो आहे तो अगदी अभावाने. आणि असं असताना पुढच्या पिढीपर्यंत आपल्या छत्रपतींचा इतिहास हा दिमागदार पद्धतीनं पोचावा, जो तर्कसंगत पद्धतीनं खरा इतिहास आहे तो पोचावा, यासाठी राजा शंभू छत्रपती प्रोडक्शन्स पुणे आणि जगदंब क्रिएशन्स मुंबई या दोन्हीचं हा संयुक्त प्रयत्न आहे. एकूण 3 मजली सेट आहे, 6 लेवलवर हे नाटक परफॉर्म होतं. तुम्ही प्रोमोमध्ये पाहिलं असेल, ट्रेलरमध्ये पाहिलं असेल तर नेत्रदीपक अशी रोषणाई आहे, आतिषबाजी आहे, प्रेक्षकांमधून घोड्याच्या एंट्रीज आहेत आणि जवळपास 6 ते 7 एंट्रीज या प्रेक्षकांमधून आहेत. राज्याभिषेकाचा अत्यंत देखणा सोहळा आहे, जिथे प्रेक्षकांना सुद्धा या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये सामील करून घेतलं जातं, जेणेकरून ही जी ज्वलज्वलन तेजस प्रतिमा आहे छत्रपती संभाजी महाराजांची, ही प्रत्येक काळजावर कोरली जावी, यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. आणि नाशिक शहरामध्ये एकूण 9,500 ही प्रत्येक दिवसाची सेटिंग कपॅसिटी असणार आहे. त्यामुळे मी नाशिकमधल्या आणि नाशिकच्या पंचक्रोशीतल्या सर्व रसिक प्रेक्षकांना, शिवशंभू भक्तांना आवाहन करतो की आपण आवर्जून या महानाट्याचा आस्वाद घ्यावा, या महानाट्याचा लाभ घ्यावा, हा इतिहास आपल्या काळजावर कोरून घेतला जावा. 8 तारखेपासून याची तिकीट विक्री ही सुरू होणार आहे. तिकीट विक्रीची जी केंद्र आहेत त्यामध्ये एक कालिदास नाट्य मंदिरला तिकीट विक्री आहे, त्यानंतर शरणपूर रोडच्या आपल्या रेमंड शॉपला तिकीट विक्री आहे आणि बिटको पॉईंटच्या नाशिक रोडला, या 3 ठिकाणी तिकीट विक्री आहे. आणि त्याचबरोबर बुक माय शो हे आपले ऑफिशियल तिकीटिंग पार्टनर आहेत, त्यामुळे बुक माय शोवर सुद्धा ऑनलाईन ही तिकीटं उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर फोन बुकिंगद्वारे सुद्धा आपल्याला ही तिकीटे उपलब्ध केली जातील. सर्वसाधारणपणे या ग्रँजरचं जेव्हा महानाट्य असतं तेव्हा या ग्रँजरच्या महानाट्याचा तिकीट दर, जसं मी कायम म्हणतो की सध्या मुंबईत आणि इतर ठिकाणी मुगले आझमसारखं नाटक होतं, याचं 8,000, 5,000, 3,000 एवढं मोठं तिकिटाचा दर असतो. आणि शिवपुत्र संभूराजे जे शंभूराजांवरचं नाटक आहे, शिवपुत्र संभाजी आवाक्यात, सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावं म्हणून जे इंडोर नाटकाचे तिकीट दर आहेत ना, 300, 500 आणि पुढे 1000, 1500 याच दरात आपण हे नाटक दाखवतो आहोत. आणि यासाठी मी आमच्या प्रायोजकांचा सुद्धा आभार मानतो की या प्रायोजकांनी क्रॉस सबसिडाईज केल्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेला तिकीट दर हा आपण अचीव करू शकतो. तर 21 जानेवारी ते 26 जानेवारी जरूर बाबूशेठ केला मैदान, म्हणजेच मोदी मैदान म्हणून ज्याला ओळखलं जातं, ते तपोवनातल्या या मोदी मैदानावर छत्रपती संभाजीराजांच्या ज्वलज्वलन तेजस इतिहासाचा हा आविष्कार रंगणार आहे, हे महानाट्य रंगणार आहे.
आपण आवर्जून आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की आपण याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून हा इतिहास काळजात साठवून घेण्याची ही संधी मिळेल. म्हणजे 1985 का 85ला जाणता राजा सुरू झाला आणि जवळपास 10 ते 12 वर्षांनंतर आता नाशिकमध्ये 15 वर्षांनंतर नाशिक शहरामध्ये इतक्या भव्य महानाट्याचं आयोजन होतं आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून याला प्रसिद्धी द्यावी आणि सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की आवर्जून आपण या महानाट्याचा लाभ घ्यावा. आणि या महानाट्याबरोबरच इतरही अनेक आकर्षणं आहेत. म्हणजे महानाट्याच्या बाहेर असणारा फूड स्टॉल असेल आणि त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी खास शिवसृष्टी असेल, जी मोबाईल शिवसृष्टी असणार आहे. या शिवसृष्टीमधून सुद्धा आपल्या इतिहासाशी आणखी नाळ जोडण्याच्या दृष्टीनं ही शिवसृष्टीसुद्धा आकाराला येईल. मर्दानी खेळांचं तिथे प्रात्यक्षिक असेल, त्याचबरोबर शस्त्रास्त्र असतील, गडकिल्ल्यांचे फोटोग्राफ्स असतील, गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती असतील, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला आपल्या उज्ज्वल इतिहासाची जितकी जास्त ओळख करून देता येईल तितकी करून द्यायचा आपण हा प्रयत्न करतोय. आणि या सगळ्या गोष्टी 21 ते 26 जानेवारी आपल्याला उपलब्ध असतील. आणि काही प्रश्न? संभाजी महाराज आपण मालिका ते संपूर्ण आयुष्य किंवा तो घटनाक्रम आपण किती वेळा आणि त्यामधल्या कुठल्या कुठल्या घटना या महानाट्यामध्ये आपण जी 6:30 वाजता याचा दररोज प्रयोग सुरू होतो आणि विथ इंटरवल एकूण हे 3 तासांचं नाट्य आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या बलिदानापर्यंत हा संपूर्ण प्रवास आपण या 2 तास 40 मिनिटांचं जे ॲक्च्युअल नाटक असतं त्या 2 तास 40 मिनिटामध्ये आपण हा उलगडून दाखवतो. खरं तर हे नाटक तर होतं, मात्र विश्वास पाटील जे ज्येष्ठ लेखक आहेत त्यांनी तो आरोप केला, तुम्ही बघितलाच असेल. विश्वास पाटील यांनी म्हटलंय की जे स्वराज्य रक्षक संभाजी हे मार्केटेबल टायटल शंभूराजांना आपल्या सिरियलसाठी आपण वापरलेलं आहे असं ते म्हणतायत. ते असं कुठे म्हटलं पाहिजे, धर्मवीर म्हणूनच अवघा महाराष्ट्र कनेक्शन 5 वर्षांपासून. मी विश्वासरावांना आमंत्रित करतो 21 ते 26 जानेवारी त्यांनी आवर्जून तपोवन मैदानात यावं, त्यांनी महानाट्य बघावं. कसं आहे, या कुठल्याही विषयावरून एकमेकांवर चिखलफेक करणं फार सोपं आहे, पण एका दृष्टीनं बघितलं तर एकाच यात्रेचे आम्ही 2 वेगळे प्रवासी आहोत. ते लेखनाच्या माध्यमातून इतिहास मांडू पाहतात, मी दृकश्राव्य माध्यमातून इतिहास मांडू पाहतो. ते ज्येष्ठ आहेत त्यामुळे ते माझ्यावर बोलू शकतात, मी अकारण त्यांच्यावर बोलणं उचित ठरणार नाही. कारण बोलायचं झालं तर अनेक प्रश्न मलाही उपस्थित करता येऊ शकतात. पण एक गोष्ट आपण गृहीत धरली पाहिजे, मान्य केली पाहिजे की विश्वासराव पाटलांच्या संभाजी या कादंबरीमुळे, छावा या कादंबरीनंतर एक फार मोठी जी स्पेस कादंबरी विश्वात होती, कादंबरीला आपल्याला पूर्णपणे सत्य इतिहास म्हणता येत नाही, पण जी एक पूर्ण स्पेस होती कादंबरी विश्वातली, ही कादंबरी विश्वातली स्पेस भरली गेली. त्यामुळे शिवशंभू भक्त म्हणून नक्कीच त्या विषयीसाठी, त्या गोष्टीसाठी मी त्यांचा ऋणी राहीन. त्यामुळे अकारण त्यांनी माझ्यावर काहीतरी टिप्पणी केली म्हणून मी त्यांच्यावर टिप्पणी करावी, यापेक्षा मला महत्त्वाचं वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा पोचला पाहिजे, हा घराघरापर्यंत गेला पाहिजे. कारण विश्वासरावांची पोस्ट मलाही माझ्या माध्यमातल्या काही मित्रांनी पाठवली, पण पुन्हा मी वारंवार सांगतो की स्वराज्य रक्षक ही बिरुदावली जास्त व्यापक आहे. विश्वासरावांनी त्यांच्या पोस्टमध्ये सुद्धा जो उल्लेख केला आहे, आपण आपल्याकडे जर पोस्ट असेल तर आपण पाहू शकता. मला वाटतं 1910 की 1917 सालच्या पहिल्या नाटकाचा त्यांनी उल्लेख केला आहे. किती सालचा आहे सर? संभाजी महाराजांचं बलिदान किती सालचं आहे सर? मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, आपण मला उलटा प्रश्न विचारता. आधीचं असेल सर, हीच माझ्या राजांची शोकांतिका आहे, हीच माझ्या छत्रपतींची शोकांतिका आहे. माध्यमातल्या माझ्या मित्राला सुद्धा माझ्या राजांचं बलिदान ठाऊक नाहीये आणि तोच मित्र मला विचारतो ते धर्मवीर की स्वराज्य रक्षक. ही शोकांतिका जेव्हा दूर करायची आहे त्यासाठीच मी सांगतो 1689, धन्यवाद, 1689 सालचं जर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आहे आणि त्यानंतर विश्वासराव 1910 सालच्या नाटकाचा उल्लेख करत असतील तर त्याच्यामधलं एक उत्तरकालीन साहित्य हे आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही, जे 1810-1811च्या दरम्यान पूर्ण झालं होतं. आणि ती मल्हार रामराव चिटणीसांची बखर होती. आणि मल्हार रामराव चिटणीसांच्या बखरीमध्ये
आपण डॉक्टर कमल गोखलेंचा शिवपुत्र संभाजी हा जर PhDचा प्रबंध वाचला तर त्यामध्ये सुद्धा याचा संपूर्ण उल्लेख आहे. आणि या चिटणीसांच्या बखरीचा अनेक नाटककारांनी, कादंबरीकारांनी संदर्भ घेतला आणि त्यामुळे एक चित्र असं एक साधारण रंगवण्यात आलं. ते चित्र असं होतं की संभाजीराजे असे होते, तसे होते, असं करत ती प्रतिमा मलिन करण्यात आली. परंतु त्यांनी धर्मासाठी बलिदान केलं. मी म्हणतो की त्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व फार मोठं आहे. धर्म हा त्यातला एक भाग आहे. म्हणजे राजाचं कर्तव्य प्रजेचं रक्षण करणं असतं, धर्माचं रक्षण करणं असतं, या सगळ्या गोष्टी आहेत. पण वयाच्या 9व्या वर्षापासून ते बलिदानापर्यंत सातत्यानं स्वराज्याचा ध्यास घेतलेले जे दुसरे छत्रपती आहेत, त्या छत्रपती संभाजी महाराजांचं जे एकूण कार्यकर्तृत्व आहे ते विशद करण्यासाठी, ते लिहिण्यासाठी स्वराज्य रक्षक ही बिरुदावली ही जास्त संयुक्तिक ठरते असं मी प्रामाणिक म्हणत मांडलेलं आहे. बरं, आता या गोष्टीचा जर आपण विचार करायचा झाले तर मी पुन्हा तर्कानं हा प्रश्न विचारतो. जी मालिका 2020मध्ये पूर्ण झाली, जी संपली, ती यशस्वी झाली कारण महाराष्ट्रानं ती डोक्यावर घेतली. यामध्ये अमोल कोल्हेचं कर्तृत्व शून्य आहे. महाराष्ट्रातल्या शिवशंभू भक्तीचं कर्तृत्व फार मोठं आहे की त्यांनी ती डोक्यावर घेतली. आणि 2020मध्ये जी मालिका संपली त्याचं मी 2023मध्ये का मार्केटिंग करू सर? ही माझी इतकी स्वच्छ आणि प्रामाणिक भावना आहे. त्यामुळे कोणाच्याही पोस्टवर बोलण्यापेक्षा मी जसं सुरुवातीलाच म्हणालो की विश्वासरावांनी कादंबरीच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून ती गोष्ट केली. मी दृकश्राव्य माध्यमातून करतो, कुणी शाहीर त्याच्या पोवाड्याच्या माध्यमातून करतो, कुणी एखादा आपला वक्ता म्हणतो तो वक्ता त्याच्या भाषणातून करतो. हे व्हायला हवं. एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा हा इतिहास पोहोचवण्यासाठी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहायला हवं. नाहीतर मगाशी जसा प्रश्न आला, हा प्रश्न जेव्हा प्रतिप्रश्न केला जातो तेव्हा ती अडचण होते की मलाच माझ्या पुढच्या पिढीला माझे दुसरे छत्रपती, ज्या माणसानं जगात कुठेही अशी प्रेरणा मिळणार नाही आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आपण इतकं साधं म्हणतो, पण त्यानंतर 18 वर्ष सर्वसामान्य रयत लढली. जगाच्या इतिहासात एक उदाहरण दाखवा की राजा स्वतः आघाडीवर नसताना, कारण राजाराम महाराजांना जिंजीला जावं लागलं आणि त्यानंतर राजा आघाडीवर नसताना सर्वसामान्य रयत 18 वर्ष लढली. जगाच्या इतिहासात एखादं हे बलिदान किंवा जगाच्या इतिहासात अशी एकतरी प्रेरणा दाखवा. हे इतकं मोठं कार्यकर्तृत्व आहे. मग या कार्यकर्तृत्वाला एकमेकांच्या वादांमध्ये, एकमेकांच्या मतांमध्ये झाकोळण्यापेक्षा हे ज्वलन तेजस जे चरित्र आहे छत्रपती संभाजी महाराजांचं, हे सांगण्याला मला वाटतं आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आणि त्याचाच एक प्रयत्न, त्याचाच एक उपक्रम म्हणून शिवपुत्र संभाजी हे महानाट्य महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात होतं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं, आता 21 ते 26 जानेवारी नाशिकमध्ये आहे आणि यानंतर पुन्हा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, पावसाळ्यापर्यंत प्रत्येक महिन्यात या महानाट्याचं ठिकठिकाणी आयोजन आहे. त्यामुळे मला वाटतं की याची रेशपूस की त्याची रेशपूस हे करण्यापेक्षा आपल्या इतिहासाची रेश वाढवूयात. पुढच्या पिढीला हा इतिहास अधिक दिमागदार पद्धतीने सांगूयात, ते जास्त महत्त्वाचं आहे. सध्या पोलीस असं म्हणजे राष्ट्रवादीचे नेतेच या वादात पडलेले सापडत आहेत. महापुरुषांबद्दल काही ना काही वक्तव्य केलं जातं, ते संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सुरू आहे. त्याबद्दल तुमचं? मी संसदेमध्ये सुद्धा हीच गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला होता जेव्हा माझा माईक बंद झाला होता. होपफुली आता माईक बंद होणार नाही. पण ती गोष्ट तीच होती की महापुरुषांबद्दल कोणतंही वक्तव्य करण्याच्यासाठी एक नियमावली असणं आवश्यक आहे. कारण इतिहासाकडं केवळ अभिनिवेशातून बघण्यापेक्षा त्या इतिहासाचा अभिमान वाटला पाहिजे. त्या इतिहासाची नेमकी काय प्रेरणा घ्यायची हे लोकांना समजलं पाहिजे. आणि जर हे समजलं आणि ही जर नैतिक जबाबदारी प्रत्येकानं जर अंमलात आणली तर याला खूप जास्त सकारात्मक एक वाट लागू शकते, सकारात्मक वाट मिळू शकते. वाट लागू शकते नाही, वाट मिळू शकते. ही फार महत्त्वाची बाब आहे. कारण इतिहासातली कोणती प्रेरणा आपण घेतली गेली पाहिजे. मग ती सर्वसमावेशकतेची प्रेरणा आहे, या मातीसाठी केलेल्या सर्वोच्च बलिदानाची प्रेरणा आहे, ही एका अत्युत्कृष्ट अशा मॅनेजमेंट स्किलची प्रेरणा आहे, ती अतिशय उत्तम अशा ज्या पद्धतीला आपण सोशल इंजिनिअरिंग म्हणतो त्याची प्रेरणा, कसली प्रेरणा घ्यायची हे समजायला हवं. त्यामुळे अकारण कुठले तरी त्यावर वक्तव्य करण्यापेक्षा किंवा वाद निर्माण करण्यापेक्षा आपला इतिहास उज्ज्वलपणे पोचवणं, जाज्वल्यपणे पोचवणं हे कर्तव्य मानलं तर महत्त्वाचं ठरेल. दरवेळी असे काही ना काही वाद होतात. मागच्या 30-40 वर्षांमध्ये असे वाद झालेले आहेत. दोन बाजूचे मतप्रवाह
पण दोघांचंही प्रेम समान आहे. मग हे वाद न होता जेव्हा आपण विदेशातले काही छोटे छोटे गोष्टी बघतो ज्या जगाला प्रेमात येत आहेत, आपलाही इतिहास असा ज्वलंत आहे आणि हे कुठेतरी थांबून आता काय घडलं पाहिजे नेमकं की आता वादच नको ह्या विषयांवरती. शिवप्रेमी अमोल कोल्हे यांना यावर काय वाटतं? सर, मी कायम असं म्हणतो, त्यामुळे मी कधीच कुणाच्या शिवभक्तीविषयी शंका घेत नाही. कारण माझ्यासाठी शिवप्रभूंची गाणी लावणारा शिवभक्त सुद्धा शिवभक्तच आहे. शिवजयंतीला राज्याभिषेक दिनाच्या दिवशी मशाल घेऊन अनवाणी धावणारा शिवभक्त सुद्धा शिवभक्तच आहे. शिवप्रभूंच्या प्रेरणेनं रक्तदान करणारा तो सुद्धा शिवभक्त आहे. आणि एखादा सामाजिक उपक्रम राबवणारा सुद्धा शिवभक्तच आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं बाहेरच्या राष्ट्रांमध्ये गेलो, राज्यांमध्ये गेलो, तर ज्यांचं नगभर कर्तृत्व आहे, त्यांचं हातभर सांगतात, आपल्या राजांचा आभाळभर आहे. जर आपण एकमेकात वाद घालत बसलो ना तर आपण कपाळकरंटे म्हटलं पाहिजे. त्यामुळे एकमेकांमध्ये या पद्धतीनं वाद करण्यापेक्षा हे चरित्र जाज्वल्य पद्धतीनं सांगायला हवं. हे चरित्र जर जाज्वल्य पद्धतीने सांगितलं तर त्यातून प्रेरणा मिळेलच, त्यातून मार्गदर्शन मिळेलच. पण त्याचबरोबर अगदी इतर त्याचे जे काही ज्याला आपण इनडायरेक्ट बेनिफिट्स म्हणतो, या इनडायरेक्ट बेनिफिट्स म्हणजे गडकिल्ल्यांकडे येणारी पावलं वाढतील, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी होणारे जे प्रयत्न आहेत त्याला आणखी बळकटी मिळेल. जसं हे पर्यटन वाढायला सुरुवात होईल तसा स्थानिकांना रोजगार मिळेल आणि या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे शिवप्रभूंनी जी प्रेरणा दिली, दगड भिरकावण्यासाठी उचलण्यापेक्षा तो रचण्यासाठी जर उचलला, मला वाटतं इतिहासाचे दगडसुद्धा भिरकावण्यासाठी उचलण्यापेक्षा रचण्यासाठी जर उचलले तर एक शिवभक्त म्हणून अमोल कोल्हेला वाटतं त्या इतिहासाचा आपल्याला जो अभिमान आहे तो आणखी प्रगल्भ होईल, तो आणखी वाढेल. छगन भुजबळांनी काही वेळापूर्वी जाणता राजा म्हणून शरद पवारांचा उल्लेख केला होता. त्यावरती बावनकुळेंनी टीका केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा जोडीचा नेता कोणीच होऊ शकत नाही, कोणत्या समर्थकाने आपल्या नेत्याला जाणता राजा. सर, हे प्रत्येकाचं मत आहे आणि कोण काय म्हणतं. मी पुन्हा म्हणतो की दुर्दैवानं आम्ही प्रतिक्रियाच देत बसलोय. मी शिवपुत्र संभाजी का करतोय तर मी प्रतिक्रिया नाही, मी कृती करून दाखवतोय हा इतिहास पोचवण्याची. अमुक एक व्यक्ती असं म्हटली, मग त्याच्यावर अमोल कोल्हे काय म्हणाले, मग अमोल कोल्हे असं म्हणाले, मग त्याच्यावर तमुक एक काय म्हणाले, याच्यातून माझ्या समाजाला, माझ्या तरुणाईला काय प्रेरणा मिळणार आहे? आपण का करतो आहोत हे? माझी विनंती आहे आपल्याला की या प्रतिक्रियावादापेक्षा मला वाटतं कृतीवाद जास्त महत्त्वाचा आणि ती कृती सकारात्मक, शाश्वत विकासाच्या दृष्टीनं ज्याने तरुणाईला मार्गदर्शन होईल अशा पद्धतीची ती कृती असली पाहिजे. त्यामुळे कोण काय म्हणतं, त्याच्यावर कोण काय प्रतिक्रिया देतं, यापेक्षा मी म्हणेन की 21 ते 26 जानेवारी नाशिकला तपोवन मैदानात शिवपुत्र संभाजी महानाट्य बघायला या. ते करणं, ते सांगणं आणि तो इतिहास योग्य पद्धतीने पोचवणं मला वाटतं कोणत्याही विधानावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा मला जास्त महत्त्वाचं वाटतं. तुम्ही जाणता राजा शरद पवारांना मानतात का? मी पुन्हा ही एक गोष्ट मानतो की छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय असं आपण कायम म्हणतो. वारंवार मी एक गोष्ट सांगतो की माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोचता येतं, याचं एकमेवाद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यानंतर कुणीतरी एक व्यक्ती, म्हणजे मागे सुद्धा एका मंत्री महोदयांचा हा विषय झाला होता की त्या मंत्री महोदयांनी छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या नेत्याची तुलना केली होती. जर जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं कोणी म्हणत असेल की अमुक एका व्यक्तीला जाणता राजा म्हटलं म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजच म्हटलंय, तर प्रत्येकाचा, माझाच काय, प्रत्येकाचा त्या गोष्टीला विरोध असेल. स्वतः पवारसाहेब सुद्धा ही गोष्ट अमान्य करतील. पण एकूण सगळ्या परिस्थितींची माहिती असलेलं, जाण असलेलं नेतृत्व या भावनेनं म्हटलं असेल तर ती जाण असणं, ती माहिती असणं ही कुणालाही वाईट नाही ही गोष्ट. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना होत नाही, होऊ शकत नाही आणि कुणी करण्याचा प्रयत्नही करू नये, इतकं स्पष्ट सगळ्या शिवभक्तांचं म्हणणं आहे. आणि मुळात हात जोडून विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या आपल्या प्रतीकांना अकारण रोजच्या राजकारणात ओढू नका. हे मी स्वतःसहित सगळ्यांना सांगतो. कारण फार महत्त्वाची गोष्ट आहे. व्यक्तिगत तुम्ही मगाशी प्रश्न विचारला तो शिवभक्त अमोल कोल्हेंना विचारला, तर शिवभक्त अमोल कोल्हेंचं उत्तर यासाठी हेच आहे की
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासमोर कोणताही पक्ष, कोणतंही पद, कोणतीही खुर्ची, कोणतंही राजकारण माझ्यासाठी सगळं शून्य आहे. त्यामुळे या पलीकडे आणखी काय बोलायची गरज नाही. मूलभूत प्रश्नांना बाजूला करण्यासाठी हे प्रश्न किंवा अशा पद्धतीचे वाद उपस्थित केले जातात. हे उपस्थित का केले जातात यापेक्षा मला असं वाटतं या वादांना आकारण जी हवा दिली जाते यातून मूलभूत प्रश्न बाजूला राहतात. बेरोजगारीसारखा प्रश्न असेल, महागाईसारखा प्रश्न असेल, स्त्री सुरक्षेसारखा प्रश्न असेल, या अनेक प्रश्नांना आपण बाजूला ठेवून याच्यावरच बोलतो आहोत. म्हणजे एकूण महागाई नेमकी किती वाढली, म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपया किती घसरला, एकूण अर्थव्यवस्थेची नेमकी काय परिस्थिती. विचार करा की जवळपास पुढच्या साधारणतः 2 ते 3 महिन्यांमध्ये मी काही आकडेवारी पाहिली, त्यामध्ये आपण लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकू. आणि या लोकसंख्येचा फार मोठा वाटा हा जी फार मोठी क्रयशक्ती, ही फार मोठी तरुणाईची संख्या असणार आहे. या तरुणाईला आम्ही नेमकं कोणत्या दिशेने नेतो आहोत. या तरुणाईला आम्ही मूलभूत प्रश्नांपासून जर बाजूला नेलं तर एक ज्याला आपण मेंढरांचा कळप म्हणतो, हा कळप आपल्याला तयार करायचा आहे की आपल्याला भविष्याच्या दृष्टीनं, बलशाली राष्ट्राच्या दृष्टीनं या तरुणाईला घडवायचं आहे. त्यांच्यासमोर ते आदर्श ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे या मूलभूत प्रश्नांकडे डोळेझाक करण्यापेक्षा, या मूलभूत प्रश्नांना बगल देण्यापेक्षा या मूलभूत प्रश्नांचं सोल्युशन शोधणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही एक राजकारणी वगैरे सेलिब्रिटी सुद्धा आहात. सध्या जर आपण पहिले अनेक सेलिब्रिटी पण वादात सापडतात. त्यानंतर उर्फी जावेदचं आपण उदाहरण घेतलं, उर्फी जावेद तिचं उदाहरण घेतलं तर कसं बघायचं. पुन्हा मूलभूत प्रश्नांकडून आपण, मला वाटलं आता मी रुपयाच्या तुलनेत डॉलर म्हटल्यानंतर कुठेतरी अर्थव्यवस्थेवर येऊ आपण, पण आपल्याला जायचं तो वाद सुरू झाला सेलिब्रिटीचा त्याच्यावरच. म्हणजे पुन्हा हेडलाईन चालणार, त्यापेक्षा आपण मूलभूत प्रश्नांविषयी बोलूयात. एक फार महत्त्वाचा चॅलेंज आहे आपल्यासमोर की अवघ्या 3 महिन्यात आपण चीनच्या लोकसंख्येला पार करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला नक्की पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी कशा पद्धतीचा देश द्यायचा आहे, आपले नेमके रिसोर्सेस काय आहेत, आपली नेमकी पुढची जी योजना ज्याला म्हणतो किंवा रणनीती ज्याला म्हणतो, हे संपूर्ण प्लॅनिंग काय आहे 20-25 वर्षांचं, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करणं जास्त गरजेचं आहे. कुणाच्या तरी सेलिब्रिटीवर एक कुणीतरी वाद करणं या गोष्टींपेक्षा मला वाटतं हे जास्त गरजेचं आहे. हे देशासाठी महत्त्वाचं आहे. या महानाट्याविषयी काही सांगितलं चालू झालं की महानाट्याची संकल्पना फार चांगली आहे. आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहे. थँक्यू. मुलांना हे आता पाहण्यासाठी फार गरज आहे. त्यावर जर कुठे ते खरं आहे, ते बाकी प्रश्न उत्तर बाजूला सोडून ते प्रश्नाची उत्तर न देता त्याच्याबद्दल थँक्यू. अगं महानाट्याच्या विषयी जसं मी सांगितलं की जवळपास 150-200 कलावंतांचा याच्यामध्ये सहभाग असणार आहे, ज्यामध्ये जवळपास नाशिक नगरीतले 100हून अधिक स्थानिक कलावंत असणार आहेत. घोडे असतील, त्यानंतर लढाया असतील, हा सगळा थरार तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंत जो संपूर्ण इतिहास आहे हा उलगडला जाणार आहे. तडाखेबाज संवाद असतील, तोफा असतील, स्टेजवरून जंजिरा मोहिमेच्या वेळी जाणारं जहाज असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. त्यामुळे हा एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स जसं आपण म्हणतो तशा पद्धतीचं हे महानाट्य असेल. ज्याप्रमाणे काही काळानंतर हिंदीमध्ये ट्रान्सलेट करण्यात आलं, सो हे सुद्धा महानाट्य हिंदीमध्ये ट्रान्सलेट होईल का आणि जगभर त्याचे प्रयोग होतील? नक्कीच याचं काम सुरू आहे. मूळ आपल्या इतिहासाविषयी बोलत असताना एक फार महत्त्वाची गोष्ट मगाशी उपस्थित झाली, ती म्हणजे अजून आम्ही एका टप्प्यावरच आहोत की आपण मराठीमध्ये या गोष्टी करतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर हिंदीत सुद्धा याच्या ट्रान्सलेशनचं काम सुरू आहे. आणि पुढच्या सीझन ज्याला आपण म्हणतो त्या पुढच्या सीझनमध्ये म्हणजे पुढच्या येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला हिंदीत सुद्धा हे महानाट्य आपल्याला बघायला मिळेल. जर तुम्ही बघत असाल तर महानाट्य या संकल्पनेमध्ये अनेक बदल झालेले आहेत. आधी जो 2 डायमेन्शनल असायचा तो आता 3 डायमेन्शनल सेट आहे. आधी जे फक्त एका लेवलवर परफॉर्म व्हायचं ते आता 6 लेवलवर परफॉर्म होतं. LED वॉल्सचा वापर आहे, ग्राफिक्स आहेत, या अनेक गोष्टी होतात. त्याच पद्धतीने ट्रान्सलेटरची सोयसुद्धा करता येते का, जेणेकरून परदेशात सुद्धा याचे प्रयोग करता येतील याचाही आम्ही प्रयत्न करतो. मागे प्रिंट मीडियामध्ये काही प्रश्न? जी स्थानिक कलावंतांची बातमी आपल्याकडे पोचवली जाईल, त्याविषयीची सूचना सोशल मीडियावर सुद्धा दिली जाईल. आणि त्यानंतर आमची एक टीम ही नाशिकमध्ये राहून
8 तारखेपासून या स्थानिक कलावंतांचं प्रशिक्षण सुरू करेल आणि त्यानुसार स्थानिक कलावंतांनी त्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधला तर स्थानिक कलाकारांना सुद्धा यामध्ये सहभागी होता येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.